श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र असा अधिक मास जो आहे तर तो संपत आलेला आहे आणि बघा अधिक मास हा संपण्यापूर्वी आपल्याला 11 जून ते 15 जून या दिवसामध्ये अतिशय अत्यंत या 5 दिवसामध्ये तुम्हाला जर अधिक महिन्यामध्ये कोणतीही कुठलीही सेवा करणं शक्य झालेली नसेल तरी तर तुम्ही ही एक गोष्ट जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. कारण की बघा भगवान श्री हरी विष्णुदेव यांना ही एक गोष्ट अतिशय अत्यंत आवर्जून अर्पण करायची आहे. अधिक मास हा अतिशय अत्यंत पुण्य फलदायी मानला जातो आणि दुर्मिळ मानला जातो. साधारणपणे हा महिना जो आहे तर दर 3 वर्षांनी येत असतो आणि 3 वर्षांनी एकदा येणाऱ्या या पवित्र अधिक मासामध्ये केलेले जप, दान, पूजा, सेवा जे आहे तर याचे आपल्याला अधिक पटीने शीघ्र फळ जे आहे तर ते देखील प्राप्त होत असते. बघा आता अधिक मास संपत आला आहे, त्यामुळे या महिन्यातील पुण्य संचय पूर्ण करण्यासाठी खास करून काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या परंतु अतिशय अत्यंत महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत. परंतु आता आपल्याला नेमक्या कोणत्या भगवान विष्णुदेवांना कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे, त्याचबरोबर ही सेवा जी आहे तर ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 11 जून पासून ते 15 जून पर्यंत आपल्याला दररोज भगवान विष्णू देवांची पूजा करायची आहे आणि तुळशीची देखील मनोभावे पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुळशी मातेसमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप लावायचा आहे आणि मला जर होईल तितकं शक्य तुम्हाला दीपदान या 5 दिवसामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांची मूर्ती असेल तर आवर्जून आपण या 5 दिवसामध्ये भगवान विष्णू देवांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा मग गाईच्या कच्च्या दुधाने किंवा तुमच्याकडे जर पिवळं चंदन असेल तर पिवळं चंदन तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून या पाण्याने अभिषेक करू शकता. ज्यांच्याकडे पिवळं चंदन नसेल त्यांनी हळद जी आहे तर हळद तुम्हाला आपलं शुद्ध पिण्याचं जल जे आहे तर ते घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि याने देखील तुम्ही अभिषेक जो आहे तर तो भगवान विष्णू देवांच्या मूर्तीवरती किंवा मग आता ज्यांच्याकडे मूर्ती नसेल तर मग त्यांनी भगवान बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी देखील चालणार आहे. कारण की भगवान बाळकृष्ण जे आहेत तर त्यांचाही अवतार हा भगवान विष्णू देवांचाच मानला जातो. म्हणून तुम्ही ज्यांच्याकडे नसेल भगवान विष्णू देवांची मूर्ती त्यांनी भगवान बाळकृष्णाची मूर्ती घेतली आणि त्या मूर्तीवरती अभिषेक केला तरी देखील चालणार आहे. तर या मूर्तीवरती तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. यानंतर मूर्तीवरती आपल्याला परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा, मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची. त्याचप्रमाणे तुम्हाला रोज विष्णू सहस्रनाम श्री सुक्तम जे आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः व्यंकटेश स्तोत्रम या मंत्राचं जी सेवा आहे तर ते पठण करायचं आहे. आणि ज्यांना भगवान श्रीहरी विष्णू देवांची सेवा करायला जमलं नाही त्यांनी आवर्जून या 5 दिवसामध्ये या ज्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहे. या सेवा आवर्जून करा. तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं वाचन करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळी मोबाईल वरती युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही हात जोडून देवांसमोर बसा, श्रवण केलं तरी देखील चालणार आहे, हरकत नाही. त्याचप्रमाणे एक वेळा श्री सुक्तम, एक वेळा पुरुष सुक्तम अशा या 5 दिवसामध्ये तुम्हाला सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे, या सेवा पठण करायच्या आहे. त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीला तुम्हाला रोज या 5 दिवसामध्ये जल अर्पण करायचं आहे. तुळशी मातेसमोर छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. तुळशी मातेला हळदी, कुंकू, अक्षदा,
फूल अर्पण करायचं आहे। तुमच्या श्रद्धेनुसार एखादी वस्तू तुम्ही माता तुळशीला अर्पण करायची आहे। यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव हा कायम टिकून राहतो आणि हे पुण्य आपल्याला अक्षय मिळत असतं। त्याचबरोबर या 5 दिवसामध्ये गोसेवेला अधिक अनन्यसाधारण महत्व आहे। बघा, या अधिक मासात गोसेवेला अधिक महत्व आहे, कारण की गाय ही भगवान श्री हरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे। तुम्हाला जर का या अधिक मासात गोसेवा करणं शक्य झालेलं नसेल तर आवर्जून या 5 दिवसामध्ये किंवा या 5 दिवसातील आपल्याला एका दिवशी तरी ही एक गोष्ट करायची आहे। ती म्हणजे काय, तर गाईला तुम्ही अजूनपर्यंत वाण दिलेलं नसेल तर मग तुम्हाला 33 या संख्येमध्ये वाण द्यायचा आहे, किंवा मग तुम्हाला गाईला हिरवा चारा, गुळ पोळी किंवा गुळ आणि हरभरा डाळ जी आहे, चना डाळ, तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे। आपल्या श्रद्धेनुसार एखादा पदार्थ तुम्हाला खाऊ घालायचा आहे, कारण की बघा, हिंदू धर्मात गाईला खास विशेष महत्व आहे। सर्व देवांचं स्थान मानले जाते। अधिक मासात गायीची सेवा केल्याने सर्व पापांचा नाश होतो असं देखील म्हटलं जातं। बघा, आता या सर्व गोष्टी आपल्याला माहित असतात का, तर नाही। प्रत्येक जण आपल्याला ह्या गोष्टी शिकवतीलच, सांगतीलच असं देखील होत नाही। म्हणूनच आपण या 5 दिवसामध्ये आपल्याला शक्य होईल तितक्या वेळा किंवा तितके दिवस ही गोसेवा जी आहे ना, तर ती आवर्जून करायची आहे। एखाद्या दिवशी गाईला देखील आपल्याला धोंड्याचं वाण द्यायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, गाईचे चरण जे आहेत तर ते आपल्याला धुवायचे आहे, म्हणजे पायावरती पाणी टाकायचं आहे। गाईला एखादा गोड नैवेद्य जो आहे तर तो खाऊ घालू शकता, कारण या महिन्यात आपण जे काही वाण दान करू तर याचं फळ आपल्याला अक्षय टिकून राहणार आहे। आणि गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य आहे। आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो। हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे। समोरची गोष्ट म्हणजे या महिन्यात दान धर्माला अतिशय अत्यंत महत्व आहे। आपल्या क्षमतेनुसार, आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना आर्थिक मदत, भुकेल्यांना अधिक मासात या गोष्टी केल्यामुळे आपल्याला अधिकाधिक पुण्य वाढते। दान करताना अहंकार न ठेवता ते नम्रपणे आणि स्वच्छ मनाने दान करावं। एखादा गरीब गरजू व्यक्ती असेल, एखाद्याला पाणी पाहिजे असेल, गरिबांना आश्रमात तुम्ही हे दान करू शकता। त्यानंतर या अधिक महिन्यात अधिक महत्व ज्याला आहे ती गोष्ट म्हणजे दीपदान। या महिन्यात 33 या संख्येला महत्व आहे आणि 33 या संख्येने दीपदान करण्याला खास महत्व आहे। मग हे दीपदान तुम्ही एखाद्या नदीवरती करू शकता, नदीमध्ये एखाद्या मंदिरामध्ये करू शकता, किंवा मग तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही करू शकता। भगवान श्री हरी विष्णुदेवांचं मंदिर असेल तर तिथे देखील करू शकता। माता लक्ष्मीचं मंदिर असेल, म्हणजे देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हे 33 दिव्यांचं दान करू शकता। आणि ज्यांच्याकडे हे मंदिर नसेल तर मग त्यांनी सर्वात सोपं म्हणजे देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा केली, हे दीपदान केलं 33 दिव्यांचं, तरी देखील चालणार आहे। त्या मंदिरात तुम्ही दीपदान करा। दीपदान कसं करायचं, आपल्याला एखादी छोटीशी मातीची पंती घेऊन जायचं आहे किंवा तांब्याचा दिवा घेऊन जायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याला आपल्याला मनोभावे हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून आपल्याला मनोमन नमस्कार करायचा आहे आणि दिव्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये उजेड जो आहे तर तो चमकू दे, माझ्या जीवनामध्ये सुख शांती लाभू दे, आपल्याला दिव्याला अशी प्रार्थना करायची आहे। हा दिवा तिथे सोडून आपल्याला यायचा आहे। यालाच दीपदान करणं असं देखील म्हटलं जातं। बघा, दीपदानामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जाचा जो स्रोत आहे तर ती वाढत जाते। संध्याकाळी देवघरात किंवा तुळशी पुढे देखील तुम्ही तुपाचा, तेलाचा दिवा आपला लावू शकता। त्याचप्रमाणे शक्य असल्यास भगवान रामायण, भागवत रामायण किंवा भगवद्गीतेचं वाचन तुम्ही करा। धार्मिक ग्रंथाचे श्रवण करा आणि वाचन केल्याने आपलं मन जे आहे तर ते प्रसन्न राहते, आध्यात्मिक आपल्याला लाभ प्राप्त होतो। त्यानंतर या 5 दिवसात तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात
घरामध्ये तुमच्या कुलदेवीची देवीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे। यामध्ये आवर्जून तुम्हाला दक्षिणा आणि तांबूल म्हणजेच पानाचा विडा न चुकता ठेवायचा आहे। या दिवसात गुरुवार, शुक्रवार, मंगळवार बघून तुम्हाला एखाद्या सुवासीन महिलेला घरी बोलवायचं आहे। तुम्ही तुमच्या यथाशक्तीने एक 3 महिला घरी बोलावून त्यांचा तुम्ही मान सन्मान करू शकता। त्यांना तुम्ही एखादी भेटवस्तू देऊ शकता किंवा तुम्ही त्यांची ओटी देखील खणा नारळाने किंवा नुसत्या ब्लाउज पीसने तुम्ही भरू शकता। बघा, या गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या आहे। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू देवांना आपल्याला त्यांच्या आवडीचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे। या 5 दिवसामध्ये रोज त्यांना या आवडीच्या वस्तू अर्पण करू शकतात, जसं की पिवळी मिठाई, पिवळी फळे, म्हैसूर पाक, त्याचप्रमाणे मखाण्याची खीर, दुधाची खीर, शिऱ्याचा प्रसाद, मोतीचूरचे लाडू, बेसनाचे लाडू याचा प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला शक्य झालं तर कुंकुमार्चन सेवा जी आहे तर ती देखील करायची आहे। माता लक्ष्मीला देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, खिरीचा नैवेद्य अर्पण करा। यापैकी आपल्याला आपल्या काही गोष्टी करायच्या राहिल्या असतील तर आवर्जून करा। त्याचबरोबर या अधिक मासात भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे। तुम्ही जर अजूनपर्यंतही भगवान सत्यनारायण पूजन केलेलं नसेल तर आवर्जून तुम्ही एखाद्या शुभ दिवशी किंवा गुरुवारी, शुक्रवारी, शनिवार, रविवार पर्यंत तुम्ही ही सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करू शकता। एक जरी सत्यनारायण पूजा केली तरी देखील चालणार आहे, परंतु तुम्हाला सत्यनारायण पूजा करायचीच आहे। भगवद्गीतेचं पठण नसेल केलं तर आवर्जून करा। या 5 दिवसात तुम्हाला भगवद्गीतेचा 15वा अध्याय हा एक वेळा आवर्जून पठण करायचा आहे। बघा, यातील होतील तितक्या सेवा आपल्याला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। अधिक मासाचे उरलेले काही दिवस जे आहेत तर ते अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी आणि तितकेच महत्वाचे मानले जाते। त्यामुळे वेळ आपला जो काही वेळ असेल तो न घालवता या सर्व गोष्टी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने करा। परमेश्वराची नक्कीच आपल्याला कृपा जी आहे तर ती प्राप्त होणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या अधिक मासामध्ये जे काही 4 ते 5 दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक राहिलेले आहे तर म्हणून आपल्याला सांगितल्याप्रमाणे सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे। आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये सर्व सेवा आपल्याला करणं शक्य होत नाहीये, परंतु जर आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि ज्यांना नाहीच आता देवघरासमोर बसून सेवा करणं शक्य नाहीये, कारण की आपण आता तुम्ही जर वर्किंग असाल, कामानिमित्त बाहेर तुम्हाला जावं लागत असेल तर मग तुम्ही आपण जसं म्हणतो ना की हाती काम मुखी राम, तुम्ही नामस्मरण केलं तरी देखील चालणार आहे। परंतु कृपा करून थोडा तरी प्रयत्न करायचा आहे आपल्याला या दिवसामध्ये सेवा करायची आहे। कारण की हा जो महिना आहे, धोंड्याचा महिना, अधिक महिना आपण ज्याला म्हणतो, तर हा महिना दरवर्षीप्रमाणे आपल्याला सेवा करायला मिळत नाही, याचं पुण्यफळ आपल्याला आपल्या हातामध्ये भेटत नाही। आणि म्हणूनच आपल्याला या अधिक महिन्याचे जे 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर या 5 दिवसामध्ये होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। कारण की हा योग जो आहे तर तो आपल्याला परत तब्बल 3 वर्षांनी मिळणार आहे, म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। आशा करते व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।